हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. मागासवर्ग कक्ष अमरावती बिंदू नामावली संदर्भामध्ये माहिती आपण पाहणार आहोत की याच्यामध्ये एकूण आत्ता जे माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी पत्र पाठवले 17 तारखेला, ठीक आहे, 17 मार्चला जे पत्र निर्गमित केलेलं आहे, त्याच्या अगोदर पण माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी पत्र निर्गमित केलेलं होतं की तुम्ही विविध जे आस्थापना महाराष्ट्रामध्ये आहेत त्या 2025 आणि 26च्या संसमान्यतेने तुम्ही बिंदू नामावली तपासून घ्यावा. परंतु अजूनही काही संस्था हे तपासणी करत नाहीत. त्या संदर्भात आम्ही माहिती घेतली असता मागासवर्ग कक्ष की बिंदू नामावली तपासणी हे करून घेत आहेत का नाही, त्या संदर्भात अतिशय धक्कादायक माहिती आपल्याला भेटलेली आहे मित्रांनो. ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. असेच अपडेट तुम्हाला भेटत जाईल मित्रांनो. पहा, हे आहे सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण माहिती घेतली आहे. यांनी पत्र निर्गमित केलं 26 फेब्रुवारी 2026ला आणि आपल्याला आत्ता भेटलेला आहे काही दिवसा अगोदर. हा जो RTI आहे मित्रांनो, शेख सलमान सर जे उर्दू माध्यमाचे सहकारी आहेत त्यांनी हा RTI टाकलेला होता. त्यांच्या थ्रू ही माहिती आपल्याला भेटलेली आहे आणि हे सर्व आम्ही मिळून काम करत असतो. त्याच्यामध्ये काही माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. पहा, अतिशय धक्कादायक माहिती अशी आहे की आपण फक्त जागा आरक्षण किंवा एवढे जागा येतील, माझं होईल का, मला एवढे मार्क आहेत, मला 140 मार्क आहेत, मला 150 मार्क आहेत, माझ्या जिल्ह्यात भेटेल का, सेफ स्कोअर किती, काय, त्याच्यानंतर कट ऑफ एवढा येईल, काळजी करू नका 100% तुमचं होऊन जाईल, असे जे भूलथापाला जे आपण बळी पडत आहोत त्याच्यासाठी हे एक आरसा आहे. पाहून घ्या तो कसा. माहिती अधिकार 2005 अंतर्गत आपला माहिती अधिनियम अंतर्गत दिनांक 4/2ला आम्ही फिल केला होता, ठीक आहे. 4/2ला आम्ही फिल केला होता. त्या संदर्भामध्ये माहिती तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. 4/2/26ला आम्ही पत्र पाठवलं होतं. याच्यामध्ये काय पहा, तुम्ही फक्त आता माहिती वाचून घ्या, कळून जाईल. उपरोक्त संदर्भी विषयान्वये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपला माहिती मिळवण्याचा अर्ज या कार्यालयास प्राप्त झाला आहे. सदर अर्जात अमरावती विभागातील सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद अंतर्गत शिक्षक संवर्ग प्राथमिक ते उच्च माध्यमिक अमरावती विभागातील मावक कक्ष यांनी संसमान्यता 2025-26 अन्वये प्रमाणित बिंदू नामावलीची प्रत मिळण्याबाबत नमूद केलेले आहे. म्हणजे विचार करायचा काय, आम्ही जी माहिती मागवली ना मित्रांनो 2025-26, कारण का संसमान्यता 2025च्या संसमान्यतेनेच आपली शिक्षक भरती होणार आहे, ठीक आहे. त्यामुळं आम्ही मागणी केलेली होती. आता हे मागणी केल्याच्या नंतर मित्रांनो, ठीक आहे, त्यामध्ये आपणास कळण्यात येते की कार्यालयाचे अभिलेख तपासले असता म्हणजे आपले ड्राफ्ट म्हणजे त्यांचं नोंदवही अमरावती विभागातील, आता हे महत्त्वाचा विषय आहे, मावक कक्ष यांनी संसमान्यता 2025-26 नुसार बिंदू नामावली प्रमाणित केल्याचे दिसून आलेले नाहीत. त्यामुळे आपणास सदर माहिती उपलब्ध करून देणे शक्य नाही, ठीक आहे. प्राप्त माहितीने आपले समाधान न झाल्यास प्रथम अपिली अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांच्याकडे 30 दिवसाच्या आत प्रथम अपील दाखल करता येईल. सहपत्र निर्हान. पहा, माहिती अधिकार तथा नायब तहसीलदार मागासवर्ग कक्ष यांनी संतोष रुकबासा कारसकर, काय रुखाबासा वेगळंच नाव आहे, कारसकर सरांनी हे दिलेलं आहे. डिजिटल सिग्नेचर जे उपायुक्त जे माहिती अधिकारी आणि नायब तहसीलदार हे त्या पदावर आहेत मित्रांनो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, आता तुम्हाला हा धक्कादायक बातमी आहे की 2025-26च्या संसमान्यतेनुसार अमरावती, आता मी सांगतोच तुम्हाला काय आहे फरक. अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ,
वाशिम, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम या 5 जिल्ह्यातील एकही झडपी, मनपा आणि नगर परिषद यांची 2025-26च्या संच मान्यतेनुसार रोस्टर तपासणी झालेली नाही. आहे ना धक्कादायक मग झालेली नाही. म्हणजे आपण फक्त एवढे जागा होतील का, तेवढे जागा होतील का, या 5 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या जिल्ह्यातली अजूनही संच मान्यता झालेली नाही. त्यामुळं तुमच्या जिल्ह्यात अजून काही गॅरंटी नाही. त्यामुळं माझं अमरावतीमध्ये होईल का, माझं बुलढाण्यात होईल का, माझं यवतमाळ, अकोला, वाशिममध्ये होईल का, हे तुम्ही सांगू नका. कळलं. आणि सध्या अमरावती मागासवर्ग एवढं ॲक्टिव्ह आहे मित्रांनो की यांनी आता एक रिसेंटमध्ये पत्र निर्गमित केलेलं आहे की तुम्ही शासनाच्या म्हणजे आदेशानुसार आम्हाला पत्र आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर संच मान्यता करून घ्या. या संदर्भात हे 5 जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि नगर परिषद, महानगरपालिकांना त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर तपासणी करून घ्या. ठीक आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही आहे धक्कादायक बातमी मित्रांनो अमरावतीवर. त्यामुळं संच मान्यता टिल फेब्रुवारी एंडपर्यंत तरी अजून एकही नगर परिषद, महानगरपालिका झालेली नाही. मार्च महिन्यामध्ये, आता ह्या महिन्यामध्ये त्यांनी काय केलं अजून पाहावं लागणार आहे. परंतु सांगायचं तात्पर्य असं मित्रांनो की संच मान्यता होणं खूप गरजेचं आहे. संच मान्यता म्हणजे त्याला आपण रोस्टर तपासणी म्हणतो, त्यालाच आपण बिंदू नामावली म्हणतो. बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर. ठीक आहे, संच मान्यता चुकून झालं, पण बिंदू नामावली म्हणजे रोस्टर. बिंदू नामावली जोपर्यंत तपासणी होत नाही तोपर्यंत जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करता येत नाही. त्यामुळं संच मान्यता झाल्याच्यानंतर बिंदू नामावली तपासणी करून घेणं अनिवार्य आहे. अशा संदर्भामध्ये पुढील व्हिडिओ हे पुणे मागासवर्ग कक्ष यांची माहिती घेऊन येणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.